नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? आजचा ब्लॉग डे 2 आहे. आपण 100 डेली ब्लॉगचं टार्गेट घेतलं होतं, त्यापैकी डे 2 आहे. 7 वाजता शाळेत गेलो होतो. आता मी शाळेतून आलेलो आहे आणि आजच्या मला लास्ट पेपर होता इंग्लिशचा आणि आता तो पण संपलेला आहे. आता डायरेक्ट 1 मेला जायचं निकाल आणायला. आता 2:30 वाजले आणि आता मला भूक झाली. आता आपण मिरिंडा पिऊ. मित्रांनो, मी खाली आलेलो आहे आणि आपली गवत आहे गाईसाठी. आणि तिकडं बघा आपली गाई पण आहे, ते बघा. आणि आपले कांदे पण आहे ना. आता 5 वाजलेले आहेत आणि बघा आभाळ मोकळं आहे. तिकडल्या साईडला थोडा आभाळ निघालेला आहे. कदाचित रात्रीच्याला पाऊस येऊ शकतो. रात्रीच्याला आमची खूप हाल झाली, कारण की रात्रीच्याला आम्ही ना घरावर झोपलो होतो आणि 10-10:30च्या सुमारास आलो ना बाबू आणि टिप्पे पडायला लागले. आम्ही लवकर आलो आणि कांदे झाकून टाकले. आपले लक्ष बघा कसे बघती. खायला बघती. मित्रांनो, याचे आपल्या गावाकडलं वातावरण. लक्षी तिकडं शेरड्या पण येतात आपल्या. आपले काही कांदे येणार रानात पण नेले होते भुसारामध्ये टाकायला. तुम्हाला मी दाखवेन पुढल्या काही येणाऱ्या ब्लॉगमध्ये. सध्या हे पण कांदे न्यायचे दादा आपल्याला रानात ट्रॉली ट्रॅक्टरने. बघा कांदे. ती बाबा तोडायची ना, त्याचा सौदा चालू आहे. कारण की ती जर बाबा पडली ना त्याच्या पोलवर पडू शकते डायरेक्ट. त्याच्यामुळे ती बाबळ कट करायचा सौदा चाललेला आहे. आणि इकडं बघा आपलं गवत इकडं पण आहे बघा. आणि इकडून असं मधून गेलं, इथून रस्ता आहे. गुपित रस्ता. जरा तुम्हाला खूप लागतंय हे बघा. आणि याच्या आता आहे ना आपल्या रॉकी बसवतो बरं का. इथं ह्याच पॉईंटला बसवतो मी. लय वेळा बघितलेलं इथं. आणि मित्रांनो, आपल्याला उद्याच्याला आहे ना पावाला पण जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा. शेरडी आहे, त्याला शेरडी घेऊन जाऊ आपण घरी. गावाकडले देशी टोमॅटो टमाटर हे बघा. खायचे का टमाटर? तर मित्रांनो, बाबा आहे ना खाली ना जे घाणेरे आहेत ना, जे तोडून राहिले, तर चला त्यांच्याकडे जाऊ. आणि माग रॉके पण येतो बघा. जे आपलं गवत होतं आणि ते आता परत उगायला पण आलेलं आहे. ते आम्ही कापलं होतं आणि त्यानंतर आता ते परत उगवलंय. नाही, जे आपलं कडवळ आहे ना, हे गारठ्यामुळे आलेलं आहे. सकाळच्या पारी जो गारठा भरतो ना, त्या गारठ्यामुळे गवत उगलेलं आहे. आणि जे गवत ज्याला आपण पाणी दिलं तर म्हणून ते बघा कसं हिरा झालेलं आहे. कसं याला कलर नाही आहे. आणि इकडे आपली शेरडी पण आहे आणि रॉकी पण आहे. रॉकी सुद्धा वातावरण पण झालेलं आहे, ते बघा ना राव. आहे का? आता पाऊस आला, आता आपल्याला कांदे दाखवायला लगेच जावं लागल. रात्रीच्याला पाऊस यायला लागला होता, तुम्हाला सांगितलं वाटतं मग मी. रात्रीच्याला पाऊस यायला लागला, आम्ही झोपलो होतो 10-10:30च्या सुमारास. आम्हाला पळत यावं लागलं आणि त्या कांदे झाकायला लावले. जाऊन द्या, तिकडून एक वायर येते बरं का. ती वायर अशी इकडून इकडं जाते आणि तिथं बाबळ आहे आपली. ती जर बाबळ त्या वायरीवर जर पडली तर ती वायर पण खाली येईन, त्यासोबत जो पोल आहे तो पोल पण खाली येईन. याच्यामुळं आपल्याला ती बाबळ लवकरात लवकर काढून घ्यावं लागेल. ना खूप अडचण झाली होती. याच्यामुळे बाबांनी ना इथं ज्या घाणेऱ्या होत्या ना, त्या घाणेऱ्या काढून टाकल्यात. आता एवढ्या उरल्यात त्या पण काढायच्यात. बाबांनी इतके घाणेऱ्या तोडल्यात पण. मित्रांनो, तुम्हाला गावाकडचं वातावरण जास्त आवडतं का शहरातलं? तुम्हाला बघायचं गावाकडलं वातावरण? हे बघा मित्रांनो, आपल्या गावाकडचं वातावरण. पक्ष्यांचा चिवचिवाट.
मित्रांनो, आपलं टार्गेट आहे की 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग तयार करायचे आहेत. आणि आजचा जो डे 2 आहे तो डे 2चा ब्लॉग उद्याच्याला येईल. कारण की काय होतं माहिती आहे का, मी त्याच दिवशी व्हिडिओ पण बनवतो, त्याच दिवशी एडिटिंग पण करतो आणि त्याच दिवशी अपलोड पण करतो. आता मी तयार करणार आहे, आजच्याला व्हिडिओनुसार तयार करायचा आणि उद्याच्याला व्हिडिओची एडिटिंग करायची आणि अपलोड पण करायचा. म्हणजे आजचा जो सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत मला जे पण शूट करता येईल मी ते शूट करून तुम्हाला दाखवेन. तसं काय आधी काय करायचो, 4 वाजेपर्यंत मी एडिटिंग करायचो आणि 6 वाजेपर्यंत मी अपलोड करून टाकायचो. मित्रांनो, आता आहे ना आपल्याला कांदे झाकायला जायचे, कारण काय माहिती आहे का, पाऊस आला ना तो अचानक येतो आणि मग आपल्याला कांदे झाकायला जायला आहे ना लय वेळ लागतो आणि मग आपण खूप गडबडले कांदे नीट झाकीत पण येत नाही. त्याच्यामुळे ना आधीच जायचं आणि कांदे झाकायचे आरामात घरी जायचं, काही टेन्शन नाही. मग कांदे झाकू नाही मित्रांनो, आपले कांदे झाकून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त त्याच्यावर नळ्या मांडायच्या. हे बघा कांदे झाकून झालेले आहेत. आपली लक्ष पण यात सर्व राहिली. मित्रांनो, आपले ना कांदे झाकून झालेले आहेत आणि आपण थोडे दगड पण ठेवायचे, कारण काय होतं माहिती आहे का, नळी एवढी जड नाहीये आणि ती नीट सेट पण होत नाही, ती घसरती येत. जर तुमची हिंदी खूप पक्की असेल तर तुम्ही सांगा कांद्याला हिंदी म्हणून काय म्हणतात. मित्रांनो, आता आहे ना जवळजवळ 6:30 वाजले आणि आता बघा कसं वातावरण झालंय. आपली इथे लक्ष व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. एडिटिंगला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. व्हिडिओ शूट करायला पण खूप मेहनत लागते. हा कॅमेरा धरता हात दुखतो. याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू लगेच त्या ब्लॉगमध्ये. ढगाने उद्योग वाढलेला आहे. कधी येतंय कधी जातंय, कधी येतंय कधी जातंय आणि आम्हाला खाली जावं लागतं यावं लागतं.